Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. भोरमधील नसरापूर गावामध्ये 4 वर्षीय चिमुकलीची करण्यात आली हत्या. संतप्त घटनेनंतर नसरापूर गावामध्ये आज कडकडीत बंद. घटनेच्या निषेधार्थ ग्रामस्थ निषेध मोर्चा काढणार. देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढण्याचा अंदाज. प्रति लिटर 4 ते 5 रुपयांची वाढ होणार अशी सूत्रांची माहिती. 4 वर्षांपासून कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये लक्षणीय चढउतार. 60 दिवस लष्करी संघर्ष आणि हॉर्मुझ बंद, त्यामुळे तेल आयातीच्या खर्चात मोठी वाढ. मात्र भारतातील पेट्रोल डिझेलच्या किमती स्थिर. पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांचं सूचक ट्विट. देशात व्यावसायिक गॅस सिलेंडर तब्बल 993 रुपयांनी महागला. मुंबईसह अनेक शहरांमध्ये 19 किलोच्या सिलेंडरच्या किमती 3000च्या पुढे. तर आता घरगुती गॅसच्या किमतीतही 50 रुपयांची वाढ होणार अशी सूत्रांची माहिती. बच्चू कडूंनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये विलीन होत जिवंत समाधी घेतली. सामना अग्रलेखातून ही टीका. परिषदेच्या पायरीवरून कडू महाराज राजकीय वैकुंठ प्राप्तीला निघाले. सामनातून बच्चू कडूंवर हल्लाबोल. भाजप भविष्यातील निवडणुका या स्वबळावर लढणार. सामनातून दावा. भाजपकडून अजितदादांचा पक्ष घेण्याची तयारी झाली आहे. शिंदेंचे आमदारही उद्या भाजपमध्ये जातील. सामना अग्रलेखातून भाजपवर निशाणा. जळगाव महापालिकेची आर्थिक फसवणूक करणाऱ्या अटलांटा कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या फोननंतर तात्काळ कारवाई. बागेश्वर बाबाकडून शिवरायांच्या प्रतिमेचा अनादर. वाहनामध्ये शिवरायांची प्रतिमा उलटी ठेवल्याचा फोटो व्हायरल. बागेश्वर बाबा पुन्हा वादात अडकण्याची शक्यता. टीसीएस प्रकरणातील फरार संशयित आरोपी निदा खानच्या अटकपूर्व जामिनावर आज निर्णय. अटकेत असलेल्या संशयित आरोपींना निदा खानने मदत केल्याचा आरोप. आजच्या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये रुपाली चाकणकरांची बहीण प्रतिभा चाकणकरांना ईडीचं समन्स. येत्या आठवड्यात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश. चाकणकरांच्या समता पतसंस्थेतील खात्यामध्ये गैरव्यवहाराबाबत होणार चौकशी. बोंदूकरात नॉमिनी असल्याची देखील माहिती. नाशिकच्या मनमाडमधील कांदा निर्यातदाराला 40 लाखांचा गंडा. कांद्याला जास्त भाव देण्याचा आमिष दाखवत फसवणूक. पश्चिम बंगालच्या व्यापाऱ्याविरोधात गुन्हा दाखल. कलिंगड खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू. या प्रकरणी एफडीएचा खुलासा. तपासणीवेळी कलिंगडात कोणतीही भेसळ नाही. हत्या करून आत्महत्येचा हा प्रकार, तज्ज्ञांचा अंदाज. आयटी कंपनीमध्ये मॅनेजर असल्याचं सांगत ड्रायव्हर तरुणाकडून तरुणीची फसवणूक. पुण्यातील घटना. लग्नानंतर तरुणीचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप. आंबेगाव पोलीस ठाण्यात 5 जणांविरोधात गुन्हा दाखल. तर इंधन दरवाढीचा एअर इंडियाला फटका. विमानांच्या 100 फेऱ्या कमी होणार. तर देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये 10% कपात करण्याचा एअर इंडियाचा निर्णय. आज देशभरातल्या लाखो मोबाईल सायरन वाजण्याची शक्यता. तर आपत्कालीन परिस्थितीत अलर्ट देण्यासाठी सरकार करणार ट्रायल. नागरिकांनी घाबरू नये, सरकारचं आवाहन. चलनातून बाद केल्यानंतर 2000च्या 98.41% नोटा बँकेमध्ये जमा. अजूनही नागरिकांकडे 6471 कोटींच्या नोटा या शिल्लक. आरबीआयची माहिती. राज्यात डिजिटल जनगणनेला सुरुवात. नागरिकांना स्वतःची आणि कुटुंबाची माहिती ऑनलाईन भरता येणार. डिजिटल माहिती भरण्यासाठी 15 दिवसांची मुदत. 12वी बोर्ड परीक्षेचा निकाल आज होणार जाहीर. तर सकाळी 11 वाजता बोर्डाची पत्रकार परिषद. दुपारी 1 वाजता ऑनलाईन निकाल बघता येईल. कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरात भाविकांची गर्दी. सलगच्या सुट्ट्यांमुळे पहाटेपासून दर्शनासाठी भाविकांच्या रांगा. जम्मू आणि श्रीनगर दरम्यान वंदे भारत एक्सप्रेसची नियमित सेवा आजपासून सुरू. वंदे भारतमुळे जम्मू काश्मीरमधील कनेक्टिव्हिटी वाढून पर्यटनाला मिळणार चालना. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.